येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. कर्जापोटी राज्याला दररोज भरावे लागते 177 कोटींचे व्याज. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. महाराष्ट्राच्या तिजोरीवर कर्जाचा डोंगर वाढू लागला आहे. सध्या 9,32,000 कोटी रुपयांचे कर्ज असून यापोटी वर्षाला तब्बल 64,659 कोटी रुपये हे कर्जाच्या व्याजासाठी लागतात. म्हणजेच जे कर्ज काढले आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकारला दररोज तब्बल 177 कोटी रुपये व्याजच भरावे लागते आहे. विविध प्रकारच्या मोफत योजना परवडत नसल्या तरीही मतदारांना खुश करण्यासाठी अशा योजना राबवल्या जातात. त्यामुळे 2019-20 पर्यंत वर्षाकाठी 33,561 कोटी रुपये व्याजापोटी अदा करावे लागत होते. ही रक्कम आता 64,659 कोटींवर पोहोचली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7,80,000 कोटी रुपयांचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं तसेच लाडकी बहीण योजनेसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. महसुली तूट आणि वित्तीय तूट वाढू लागली असून उत्पन्नाच्या तब्बल 40% पेक्षा जास्त खर्च हा सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतन आणि पेन्शनवर खर्च होत आहे. वाढता खर्चाचा डोंगर, त्यापोटी द्यावे लागणारे व्याज आणि फुकटच्या योजना यामुळे महाराष्ट्र राज्य अधिकच कर्जाच्या विळख्यात अडकू लागला आहे. महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या उत्पादन आणि विक्रीसाठी उमेद मॉल उभा करण्याचा गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील पुन्हा उल्लेख. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार, तर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000चे अनुदान दिले जाणार. पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. नाशिकमध्ये तब्बल 71 कोटी 20 लाख रुपये खर्चून राज्य जल माहिती केंद्र उभारले जाणार. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 2240 कोटी रुपयांचा प्रकल्प राबवला जाणार. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना यंदाच्या वर्षीही सुरूच राहणार. 20,000 कोटी रुपयांची केली तरतूद. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic Sidasco holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744-788-8222 and 6399-888222. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत महाराष्ट्र देशात नंबर 1. आजवर 6,63,324 सौर कृषी पंपाचे वाटप. जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्यातील शहरांमध्ये 5,860 कोटी रुपयांचा महाराष्ट्र नागरी जलपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन योजना राबवली जाणार. राज्यात 4,57,000 ग्राहकांनी 1,735 मेगावॅट क्षमतेचे रूफटॉप सोलार बसवले. त्यासाठी 3200 कोटी रुपयांचे अनुदान वाटप. महाराष्ट्रातील पर्यावरण संतुलनासाठी 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पात घोषणा. अभिनेत्री श्रेया बुगडे यांना राम नगरकर कलागौरव पुरस्कार जाहीर. पुण्यात अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या हस्ते 14 मार्चला होणार सन्मान.
Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, Degav Mangalveda Road, Lakshmipet, Solapur. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. सोलापूरच्या मोडणीमध्ये मध्यरात्री शिवरायांचा पुतळा उभारला. पोलीस निरीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी. विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी स्वतंत्र परवाने देण्यात यावेत. असे परवाने नसणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करून ती जप्त करण्यात यावी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश. अजितदादांच्या विमान अपघातानंतर बारामती, लातूर आणि अमरावती विमानतळावर रात्रीच्या उड्डाणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. आसाममध्ये जोरहाट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरून काल नियमित प्रशिक्षणासाठी निघालेली सुखोई 30 MKI लढाऊ विमान कार्बी आंगलोंग जिल्ह्यातल्या एका टेकडीवर कोसळून झालेल्या अपघातात विमानातले दोन्ही वैमानिक पडले मृत्युमुखी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच राहणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. अर्थसंकल्पाचा फुगा आणि वास्तवाचा आरसा. शेती रसातळाला गेली असताना फक्त घोषणांचा पाऊस. अंबादास दानवेंची अर्थसंकल्पावर टीका. हा अर्थसंकल्प राज्याचा नसून कंत्राटदारांचा. राज्य भिकारी होण्याच्या मार्गावर. दुर्गम जिल्ह्यांसाठी बजेटमध्ये काहीच नाही. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल. उद्धव ठाकरे यांची राज्याच्या अर्थसंकल्पावर टीका. विकासाचे मृगजळ दाखवणारा अर्थसंकल्प असल्याचे वक्तव्य. जाहीर योजनांसाठी निधी कुठून आणणार हे स्पष्ट नाही. कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प असल्याची केली टीका. कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी.